हा घडलं हे तर वेगळं आहे, म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे, ही वस्तुस्थिती आहे. मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे. त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही, त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे? या पराभवानंतर आता पुन्हा उभारी कशी असेल? नाही, उभारी होईल, कारण जनता निश्चितपणे, जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका या बाबतीत आहेत. जनता आमच्या बरोबर राहील आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा जे काही भांडाफोड करायचं त्यांचं ते झाल्याशिवाय राहणार नाहीची खात्री मला आहे. ठाकरेंच्या नेत्यांकडून एक भूमिका घेतली जाते की आता यापुढे ज्या निवडणुका होतील तिथे त्या स्वबळावर लढावा, असं ठाकरेंच्या नेत्यांनी भूमिका घेतली आहे. नाही, ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. तो ज्याचा त्याचा अधिकार असतो, स्वतःच्या बळावर लढायचं, कसं बरोबर घेऊन जायचं, कशात आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू. जे योग्य असेल ते करू, परंतु हे सगळं अत्यंत वेगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की काँग्रेसचे आता आमदार तुमच्यासोबत किती राहतील हा प्रश्न आहे. काँग्रेसचे आमदार आता भाजप दाखल काँग्रेसचे आमदार नाही, मला अरे एक मिनिट काँग्रेसचे आमदार तुमच्या सोबत राहणार नाही असं भाजपचे नेते म्हणतात. आता असं आहे की त्यांना वाटतं तसं होणार नाही. काँग्रेसचे आमदार काँग्रेस बरोबर राहतील. जे एकनिष्ठ आहे ते तर राहतील. आपण मागचे अनुभव घेतलेला आहे. जे कोणी गेले त्यांनी उड्या मारलेलेच, पूर्वीचा जुना इतिहास तेच गेलेले आहेत. त्यामुळे आम्हाला काही त्या बाबतीत शंका नाही. हे सर्व आमदार निश्चितपणे काँग्रेसबरोबर राहतील आणि सर्वजण एकत्र पद्धतीनं विरोध जो आहे, सत्तेला विरोध जे करायचा योग्य ठिकाणी तो विरोध करतील आणि जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील याची खात्री मला आहे. सर्व बहुमत आल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये. एकनाथ शिंदे कुठे नाराज असलेलं पाहायला मिळतंय. नाही, शेवटी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडेच सगळं घडलेलं आहे. हेच अजूनही गांगरून गेलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यावेळेस आता तो निर्णय करताना शेवटी ती तानातानी तर होणारच आहे. साहेबांची खूप दहशत होती मतदारसंघामध्ये आणि ती दहशत संपवण्याचं काम आम्ही केलंय. आता यावा असं आहे, मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, त्याचा किती गैरउपयोग करावा आणि संगमेर तालुक्यात दहशत होती असं म्हणावं, हे जनतेला माहिती आहे ना, माझ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावरती शंका बाळगण्याचं काही कारण नाही. सर, अशोक चव्हाण यांनी असं एक वक्तव्य केलं आहे की ज्यांनी मला संपवलं आज त्यांचाच पराभव झालाय. नाही का, त्यांनी असं वक्तव्य त्रास दिला, असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना? त्यांचा कायम सन्मान होता, आम्ही कायम सन्मान ठेवला, शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा. काँग्रेस ते गेले त्यांच्या मनातला